तर बघा, काल आपण पाहिला होता तिसऱ्या चॅप्टरचे नमुना प्रश्न, कन्सेप्ट. वाचल्या समसंख्या विषमसंख्या सगळ्यांनी. संयुक्त संख्या कोणकोणत्या आहेत ते वाचायला सांगितलं होतं तुम्हाला घरी जाऊन. केल्या का रे? हो की नाही? चांगला होचा आवाज नाही आला. सगळ्यांनी पाहिला नमुना प्रश्न घरी जाऊन? हां, याजवळ आहेत तेवाले नमुना प्रश्न? मग केव्हा घेतेस? माझी जिम्मेदारी राहणार नाही. पाहत बसशील तू कोणता प्रश्न कोटी आहे, कोणता प्रश्न कोटी आहे. ज्याला जुन्या पुस्तकी वापरायचे आहेत ते पाहत बसा. ठीक आहे? 25ची घ्या नाही तर 26ची घ्या, दोनपैकी चांगली आहे. चला बघा, हे 24ची नाही 25ची. ठीक आहे, 25ची पुस्तक आहे. त्याच्यातला स्वाध्याय क्रमांक 3.1. 26मध्ये तेच प्रश्न असतील, फक्त मागे पुढे इकडे तिकडे एखादा प्रश्न झालेला राहते. काय म्हणते पहिला, पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी 1 ते 10 यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही. तर बघा, 1 ते 10 मध्ये मूळ आणि संयुक्त कोणकोणते आहेत आहे ना. तर 1 ते 10 मधल्या मूळ काढू. पहिले काय काढू आपण? मूळ. कोणकोणते आहेत 1 ते 10 मध्ये मूळ? सांग रे शेंडे. मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय पहिले ते सांगा मला. प्राईम नंबर म्हणजे हां, अशा संख्या ज्यांना कोणत्याही संख्येने भाग जाऊ शकत नाही. सांग कोणकोणत्या आहेत? काल काढून दिलो होतो मी ना. हां, सांग लवकर. का वाचलास पांड्या घरी? हां चौधरी. 1 2 3 5 7 9. 9 आहे. हां, मूळ संख्यांमध्ये 9 आहे. हां, किती दिवसाची शिकून राहिलीस मूळ संख्या बयाड. अबे 0 आणि 1 हे मूळही नाही आहे ना संयुक्तही नाही, तर तिथे 1 येईल का? मग वाचल्या कोणत्या 1 ते 10 मधल्या संयुक्त? कोणकोणत्या आहेत मग? 4 आता काय म्हणते 1 ते 10 यामधील म्हणते, बरोबर. तर यामधील म्हणला तर हा 10 येईल का? हा 10 येणार नाही. पर्यंत म्हटला असता तर 10 घेतला असता. समजलं? पर्यंत म्हटलं का? अरे म्हटलं का 1 ते 10 यामधील म्हटलेलं आहे, बरोबर. तर यामधील आहे म्हणून आपण तेथपर्यंतच घेऊ, 10ला इन्क्लूड करणार नाही. तर यांची बेरीज किती झाली? किती? 7 आणि 3 10 आणि 5 15 आणि 17. आणि यांची बेरीज किती झाली? 6 आणि 4 10, 10 आणि 8 18, 18 आणि 9 27. यांच्या बेरजेला, तर यांची बेरीज करा टोटल. 7 7 14 हाच्याला 44. या 44ला कोणत्या संख्येने भाग जात नाही? 2 अचूक पर्याय निवडा म्हणते. कोणकोणते ऑप्शन होते आपल्याजवळ? 3 व 6. दुसरा 4 व 2. तिसरा मग 9 व जात नाही म्हणते. बसा, जात नाही म्हणते. तर कोण जात नाही बघा. 4 व 2 जाते, 4 व 11 जाते, 3 व 6 जाते का? 9 व 18 जाते का? तर 2 म्हटलं तर 2. तुमच्या पूर्ण स्कॉलरशिपच्या पेपरमध्ये कम से कम 10-12 प्रश्न असे राहतील ज्याच्यामध्ये काय राहील? 2 पर्याय आपल्याला निवडावे लागतात. त्या 2 पैकी जर तुम्ही एक जरी करेक्ट मारले असाल तरी तुम्हाला मार्क भेटणार नाही. तुम्हाला वाटते का अर्धा मार्क भेटेल? अर्धा काही भेटत नाही. 2 पैकी 2ही करेक्ट मारावे लागतात. अगर तुम्ही एक करेक्ट मारल्या आणि एक गलत मारल्या, ठीक आहे, एक सही टिक केल्या आणि एक गलत टिक केल्या, तरीही 0 मार्क, पूर्ण अर्धा मार्क मिळणार नाही. म्हणून अशा प्रकारचे प्रश्न चांगल्याने सोडवायचे.
आणि चांगल्यानं ऑप्शन टिक करायचा. एकच उत्तर टिक करायचा नाही, प्रश्न बरोबर वाचायचा. तुम्हाला प्रश्नाच्या बाजूला असा 2 अचूक पर्याय निवडा म्हणून दिलेला राहील. कळलं? तिथे 2च पर्याय मारावे लागतील. मग दुसरा काय म्हणते? दुसरा क्रमश 21 ते 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? तर काढता येईल आपल्याला. 21 ते 90 म्हणते. अरे म्हणते हां, तर 1 ते 10 ची किती होती? 55. मग 1 ते 10 ची 55 होती. मग तर आपल्याला 21 ते 30 पाहिजे, 31 ते 40 पाहिजे, 41 ते 51 ते 60 ते 61 ते 71 ते आणि 81 ते यांची बेरीज पाहिजे आपल्याला. माहीत आहे मग की नाही माहीत आहे? कसं? 1 ते 10 ची बेरीज किती होती? मग 125 पर्यंत 155 झाली. मग 20 ते 30 पाहिजेत. 900 देऊ. मग आता यांची बेरीज करायची आहे टोटल आपल्याला. बरोबर. 8 आणि 7 15, 15 आणि 8 15 आणि 6 21 आणि 5 26 आणि 4 30 आणि 3 33 आणि 2 3500 हे झाले. 50 न 50 100, 50 न 50 100, 50 न 50 100 300 झाले. 350 आणि किती झाले? 6 7 7 यांची बेरीज करून टाका. किती झाली? आहे का? हां, आता याला दुसऱ्या तरीक्यानं कसं सोडवू शकतो? दुसरा तरीका म्हणजे कोणता? दुसरा तरीका म्हणजे बघा, आपल्याला टोटल पहिले 1 ते 90 ची काढा लागेल सम फॉर्म्युलानं. 1 ते 90 बेरीज याला बघायला लागते n. तर काय आली असती? 90 गुणिला 91 भागिला 2. अरे हा फॉर्म्युला आहे ना आपल्याजवळ. n समचा फॉर्म्युला n प्लस 1/2. बरोबर. तर पहिले 1 ते 90 ची बेरीज काढा. किती झाली असती? 45. मग गुणाकार करा. 45 1 4 राहिले. 45 10 450. 450 मधून 45 मायनस करा. 405 म्हणजे 45 9 किती झाले? 400. 405 न 4 एवढी आली असती. आता 1 ते 20 ची काय करा? मायनस करा. तर 1 ते 20 ची सम काढून टाकतो. 1 ते 20 बेरीज याच फॉर्म्युल्यामध्ये काय आली असती? 20 प्लस 21 भागिला किती आली? पण मला 120 ची पाहिजे का? 1 ते 20 ची पाहिजे का? 1 ते 90 ची पाहिजे का? मला का पाहिजे? का पाहिजे? तर 21 ते 90 ची बेरीज कशी आली असती? तर काय केलो असतो मी ना, 1 ते 90 ची जे बेरीज आहे, ठीक आहे, तिच्यामधून 1 ते 20 ची बेरीज का गेलो असतो? तर 21 पासून तर 90 पर्यंत राहिली असती.
तर 495 मायनस 200 आली एवढी. तर दोन्ही पद्धत आहेत, ज्या पद्धतीने वाटते त्या पद्धतीने सोडवू शकता. समजलं? अरे कळलं का? देन दुसरा प्रश्न, तिसरा. 1 ते 100 संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? काढला होता आपण. अरे काढला होता. तर जोडमूळ संख्यांच्या जोड्या म्हणजे कोणत्या आहेत? ज्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? संख्यांच्या जोड्या कोणत्या आहेत? अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये 2चा फरक आल्या पाहिजे. हां, तर मग कोणकोणत्या आहेत सांगा बरं पटापट. 3,5, 5,7, 11, 13, 17, 19, 29, 31, 1, 4, 43, 61, 61 आणि 71. झाला? 8 होत्या. किती होत्या? पहा ना तुमच्या कॉपीमध्ये काढल्या ना काल. आता पाहून राहिले नालायक. म्हणजे आतापर्यंत कोणी खोलून पाहिला का? ढोर लेखाचे. खोलून ठेव, खोलून ठेव ना. काल काढून दिलो ना. घरी जाऊन वाचलीस का? वाचलीस का घरी जाऊन? तर किती जोड्या आहेत टोटल? 8 जोड्या. बघा उत्तरामध्ये आहे का? तसं काढायच्या जोड्या म्हणजे तेवढ्या वेळेस आपलं काय होतात? रिव्हिजन होतात. मग काय म्हणते? x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. बरोबर. मग काय म्हणते? तर 17ने निशेष भाग जाणारी x पुढील दुसरी समसंख्या कोणती? तर पहिले 17चा फाळा लिहा बरं. 17 त्रिक 51, 17 चौ 17 पाची 17 सक 102, 17 साती. ओके. जसा XYZ 70 पर्यंत. ठीक आहे. 170 पर्यंत. आता काय म्हणते? x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर ह्या 17च्या फाळ्यातल्या संख्या म्हणजे काय आहेत? 17ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. अरे बरोबर. तर हे विषम संख्या पाहिजे आपल्याला. तर कोणती बी एक विषम संख्या घेऊन घ्या. सपोज ती घेतली मी 51. तर हिला काय पकडला मी ना? हिला काय पकडला? लक्षात आली का गोष्ट? समजा. बरोबर. आता लक्ष द्या. तर काय म्हणते आपल्याला? तर त्याच्या पुढील 17ने भाग जाणारी म्हणजे 17च्याच फाळ्यातली म्हणते एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या. दुसरी समसंख्या. तर पहिली समसंख्या कोणती आहे? एक्सच्या समोरची पहिली समसंख्या कोणती आहे? अबे हिला एक्स पकडला आपण. तर एक्सच्या समोर समसंख्या कोणती आहे? पहिली वाली. मग एवढा वेळ लागते का? हे झाली पहिली सम, फर्स्ट सम. मग दुसरी सम कोणती आहे? 102. म्हणजे हे झाली सेकंड सम. आपल्याला कोणती पाहिजे? हे वालीच पाहिजे. तर याच्यात ना याच्यात कितीचा फरक दिसून राहिला तुम्हाला? कितीचा फरक दिसून राहिला? म्हणजे +51 झाले याच्यामध्ये. तर मी म्हणू शकतो x मध्ये +51 केला तर एक्सच्या पुढील सेकंडवाली सम आली असती. बरोबर. तर हिला मी कसं लिहू शकतो मग? तर x +51
लिहू शकतो का? मग पहा बरं आहे का ऑप्शनमध्ये आहे. समजला काही की नाही समजला? ज्या संख्येनं भाग जाणारा राहील, 17 भाग जाणारी म्हणते म्हणून 17च्या फाळा लिहिला. 19 म्हणता तर लक्षात राहील. सम म्हणलं नसतं तर मी समसंख्याला काय मानलो असतो? एक्स. कळलं? तिच्या समोरची मग आपल्याला सम विचारता तर समज घेतलो असतो. विषम विचारलं म्हणून विषम. आता इथं सम विचारलं तर सम घेतला. अरे कळलं? चला समोर वाढू मग मी. अरे सोडवल्या ना तुम्ही? काही बाकी आहेत? अरे हा अजून आला का रे? हां 5th नंबर. 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे? चला 21 ते 50 मधल्या मूळ संख्या सांगा. आता 21 ते 50 मधील मूळ. तर पहिले 21 ते 30 मधल्या मूळ सांगा मला. मग 31 ते 40 मधल्या सांगा आणि 41 ते 50 मधल्या मूळ संख्या सांगा. चला सांगा बरं. 21 ते 30 मध्ये कोणत्या मूळ संख्या होत्या पाहून सांगा भले. त्या पाठांतर नको करा, एक्झाम मध्ये न्याल ते कागद. किती आहे? 23 आणि हां इकडे 31 आणि इकडे यांची काय म्हणते? बेरीज. यांची बेरीज. तर बेरीज करा. चला कशी कराल बेरीज बघा. हा 31 मधला 1 इथं टाकून द्या. 30 झाले. 30 न 30 बाजूला ठेवा, डोक्यामध्ये ठेवल्या. या 47 मधले 7 इथं टाकून द्या. 50 झाले. 50 न 40 90 न ते 130 ते किती झाले होते? 60. हां 60. 150 झाले. 150 आणि 40 190. 190 न 20 210. 210 न 30 210 न 30 आणि हे 10 आणि हा 1. आली होती बेरीज एवढी? आली होती का? केला होता ना तुम्ही? मग ही 251 200 पेक्षा कितीने जास्त आहे? तर कितीने जास्त आहे? 51 ने. मग 6वा असा प्रॉपर सोडवायच्या घरी. x + 5 ही समसंख्या आहे म्हणते. आपल्याला दिलेली संख्या काय आहे? x प्लस दिलेली आहे आणि ही काय आहे म्हणते? काय आहे? समसंख्या आहे. ओके. मग तिच्या समोरची आपल्याला कोणती पाहिजे? 12वी. कोणती पाहिजे? आणि कोणती पाहिजे? 12वी विषम पाहिजे आपल्याला. तर मग काय आली असते? हिच्यामध्येच आपण 12च्या डबल रँकच्या डबल करतो ना. हां पहिल्या पार्टमध्ये शिकवला मी. शिकवला का? हिच्यामध्येच आरच्या डबल किती झाला असता? 24 आणि -1. इकडं प्लस घेतला ना, समोरची आहे तर प्लस घेतला तर इथं मायनस घ्यायचा. समजलं? आता कोणती येईल बघा. किती झाला यांच्या बेरीज? 29 - 1. अरे हे 29 झाले -1. तर हे आली संख्या नवीन. बघा आहे का? मागील म्हणते बे बैलाईनो
पुढील म्हणलं का सांगाय नाही तुम्ही ना. हा तुम्ही सोडवल्या खरा ना. कुठे गेली ते तिकडे सोडवलीस ना तुला. मग तोंड नका तुला. केव्हा आवाज आला म्हणते ती. चांगल्या गोष्टीला सांगायला काय असेच तर दबून राहता म्हणून अत्याचार सहन करता लोकांच्या. आपल्या हक्कासाठी म्हणता का बोलता का. हां म्हणता का बोलता का. असेच दबून राहाल. घरासमोर पूर्ण कचरा आणून टाकतील लोक तरी असे चुपचापच पाहत राहाल. हां नाही 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 तसेच राहाल ना. बोलाल थोडी तुम्ही. अरे प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे. हिच्या मागील कोणती म्हणते. प्रश्न वाचता की नाही वाचा. आता मी तुम्हाला शिकवता होते मागे पुढे पण तुम्हाला तर दिसते ना का नाही दिसत रे. तर याच संख्येमधून आपल्याला काय करावं लागेल मायनस काय 12च्या डबल आणि त्याच्यामध्ये प्लस करावे लागेल काय. हा +1 किंवा -1 काउंट करतो. सम आहे आणि विषम विचारलं म्हणून. विषम असता सम विचारलं असतं तेव्हा पण तसाच. पण सम आहे आणि समच विचारलं असतं तर फक्त हा 24 काय केलो असतो मायनस डबल करून मायनस केला असता. काल पाहिला आपण याच्यावरचे प्रश्न. तर मायनस प्लस मायनस तर x + 5 - 23 प्लस मायनस मोठ्या संख्येच्या म्हणजे आला असता का विषम. मग आहे का उत्तरात. अरे आहे का. मग समोर कोणता आहे प्रश्न. हा 7वा. पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांची जोडीची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 न जास्त येते. 44 न जास्त येते. 1 ते 25 मधल्या मूळ संख्या टण्या सांग रे. मूळ संख्यांची बेरीज 2 हां हां 7 11 13 17 19 23 ह्याला 1 ते 25 मधल्या किती झाली बेरीज. मग 30 झाली हे आणि हे 20 न 30 30 न 30 60 न हे 30 90 90 न हे 10 किती झाली. हां मग काय म्हटलेलं आहे बा 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची नाही कोणता म्हणत आहो मी 7वा ना. हां पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांची जोडीची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 न जास्त येते. तर याच्यामध्ये 44 ॲड करा. किती. तर आपल्याला चेक करायचं आहे की 144 कोणाची बेरीज येते. कोणत्या जोडमूळ संख्येची जोडीची बेरीज येते. पहिलीची बेरीज किती येत आहे 71 + 73 येत आहे. तर भेटला पहिलाच उत्तर. अरे उत्तर भेटला का. बाकी दुसऱ्याची चेक करा. आता जोडमूळ म्हटलं तर हे 41 न 83 जोडमूळ आहे का. तर हे तर कॅन्सलच झाली आपली जोडी. तिसरी 59 + 61 120 जमला का नाही. हेच करेक्ट आहे म्हणजे
चौथा पण चेक करू घ्या. 41 प्लस 84, हे बी काय झाली? अरे आहे हां, हे 100पेक्षा मोठी दिसून झाली 44 ना. 100 प्लस 44 आहे का? देन आठवा प्रश्न बघा. काय म्हणते आठवा प्रश्न? 11 ते 100 पर्यंतच्या जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकाची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. असा सेम प्रश्न आपण कुठं सोडवला होता? सोडवला होता की नाही सोडवला? ते पाहायचं आहे तुम्हाला. किती आला होता उत्तर? किती संख्या आल्या होत्या? 9 संख्या आल्या होत्या. 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी रिकामी जागा जोड्यांमध्ये 6चा फरक आहे. तर अशा किती जोड्या आहेत ज्यांच्यामध्ये 6चा फरक आहे ते तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे. अशा जोड्या म्हणजे क्रमाने पाहिजेत त्या बी, म्हणजे एकानंतर एक पाहिजे, मधामध्ये एक संख्या सुटली नाही पाहिजे. समजलं का? बघा जसा कोणकोणत्या मूळ संख्या आहेत आपल्याजवळ, पटपट सांगाल का कोणी? हां 11 ते 1 ते 100 मध्ये का? हां हा जेवढ्या मूळ संख्या का पाहिजेच बेवंश्या? तर अशा मूळ संख्या पाहायच्या ज्यांच्यामध्ये फरक कितीच्या आल्या पाहिजे? 6चा. त्याच्या पहिल्याच्या ह्याच्यामध्ये कोणते अदलाबदल केल्यावर, तर ते पण इथूनच पाहू शकता. अदलाबदल केल्यावर मूळ संख्याच बनली पाहिजे, अंकांची अदलाबदल. जसा हा 13 आहे बघा, 13ला 31 लिहिलं तरी मूळ संख्याच बनली की नाही बनली? तसं चेक करून पाहाल. ठीक आहे. नमुना प्रश्नात झाला आहे तसा प्रश्न म्हणून घेत नाव. तर 6चा फरक याच्यात आहे का? याच्यात आहे का 6चा फरक? याच्यात आहे का? याच्यात आहे का? याच्यात आहे का? याच्यात 6चा फरक? हां याच्यात 6चा फरक का 4चा आहे? बैलाच्या आज्या इकडे नाही, इकडे तर हे एक भेटलं, इकडे नाही, इकडे हां मग हां आहे का? हां मग हे आहे का? नसं हां मग हां हे 73 73 न 6 हां हां आहे का? मग ते किती जोड्या झाल्या? 1 हे ना हे मिळून 2 3 4 5 6 7 जोड्या. समजलं? तर अशा प्रकारे एक्झरसाइज तुम्हाला सोडवायची होती. कन्सेप्ट तेच आहेत जे आपण शिकला तेच. त्यानंतर सेकंड एक्झरसाइज बघूया.
दिसते ना प्रश्न? स्वाध्याय 3.2 निकबर थोडीशी बाजू मग प्रश्न दिसते का तर बघू. चला बघा काय म्हणते पहिला. एकवीस ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज ही विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. 21 ते 40. तर बघा फरक काढा म्हणलं तर 21 ते 30चा फरक कितीचा होता 5 आणि 31 ते 40चा फरक कितीचा होता. हा काय आहे फरक कोणाचा सम विषम सम मायनस हा बी काय आहे फरक कोणाचा सम मायनस. अरे होता का. तर टोटल फरक कितीचा झाला काढायची गरज आहे. पहिलाच टेबल सांगितलं होतं 1 ते 100 वाला कंप्लीट करायला म्हटलं होतं. दाखवा कॉपी होती कोण कंप्लीट केला. हा सांगितलं होतं असा. हे इथं टोटल करायला सांगितलं इवन ऑड आणि हा काय डिफरन्स. डिजिट नाव लिहिलीस मूर्ख. डिफरन्स नाव होता तो काय नाव होता सम आणि विषमचा डिफरन्स किती होता प्रत्येक लाईनीचा 5. तर आपल्याला 20 ते 40 म्हणलं किती सोप्या भाषेत झाला बघा. झाला की नाही. जर तसा नसता माहीत तुम्हाला तर तुम्ही काय केल्या असत्या 20 ते 40 मधल्या सगळ्या समची बेरीज काढल्या असत्या. त्यानंतर 20 ते 40 मधल्या सगळ्या विषमची बेरीज काढल्या असत्या. तर तो लंबा गेला म्हणून अपसेट नाही राहायचा प्रेझेंट राहायचा बरोबर. देन 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 2 y आहे तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या कोणती. काय म्हणते 3 क्रमवार विषम संख्या. आता मला सांगा इकडे लक्ष द्या सगळेजण. क्रमवार म्हणजे काय एकामागे एक येणाऱ्या बरोबर. सपोज जेव्हा पण आपल्याला म्हटलं 3 क्रमवार संख्या घ्या नैसर्गिक संख्या बे शेंड्या 3 क्रमवार नैसर्गिक संख्या तर कशा घेतल्या असत्या तर मधात लिहिलं पकडाचा x. आता क्रमवार होय नैसर्गिक होय तर एकचाच फरक राहते. तिच्या समोरची राहिली असती x प्लस तिच्या मागची राहिली असती x मायनस. हे काय झाले नैसर्गिक क्रमवार नैसर्गिक. आपल्याला नैसर्गिक पाहिजेत का आपल्याला काय पाहिजे 3 क्रमवार विषम संख्या म्हणते बघा 3 क्रमवार विषम संख्या. तर प्रत्येक विषम संख्येमध्ये कितीचा फरक आहे 2चा फरक आहे. 11 नंतर 13 नंतर अरे 15तून 13 गेले 2च राहिले की नाही. तर मधात लिहिलं पकडून घेऊ x तर त्याच्या समोरची काय राहिली असती x प्लस आणि त्याच्या मागची काय राहिली असती 3 क्रमवार. हे काय आहे 3 क्रमवार विषम घेतला आपण. अरे घेतला का. आणि त्यांचं काय म्हणते त्यांची बेरीज तर मी यांची काय करतो आणि काय आहे म्हणते यांची बेरीज. अरे यांची बेरीज काय आहे तर मग सांगा काऊन नाही तर बोला काऊन नाही तर मुख्य करे. तर मी यांच्या बेरजेच्या रूपात मांडतो आता यांना. मांडलं -2 + 2 कटला. लक्ष द्या आता x प्लस x इज इक्वल टू असा झाला असता. अरे असा झाला असता. कधी पण आपल्याला क्रमवार संख्या घ्या म्हटला दिलेल्या नसल्या तर अशाच घ्यायच्या. 5 म्हणतील तर इकडे त्याच्यानंतरची कोणती आली असती x + 4 तर इकडे x प्लस x मायनस
कारण 2-2चा फरक राहते विषम संख्येमध्ये समसंख्येमध्ये. नैसर्गिक म्हणलं नसतं तर 1 वाढवलं असतं समोर. अरे समजलं? हां. तर मग एक्सची किंमत किती? तर एक्सची किंमत किती आली असती? y+3 आली असती. अरे आली असती. म्हणजे y/3 हे जे झाली असती आपली किती झाली असती? y/3. आपल्याला काय म्हणते तर सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या. मला सांगा आता, सपोज इथं असती 13, तर इथं काय असती? इथं काय असती? असती की नाही? आता या 15च्या समोर जे समसंख्या आहे तो कोणती आहे? कितीनं जास्त आहे 15पेक्षा? म्हणजे यावाल्या संख्येपेक्षा 1 जास्त असेल हिच्या समोरील समसंख्या. अरे हो, अरे हो. तर मोठी संख्या काय झाली असती इथं? x+2 ही मोठी झाली असती. तर एक्सची किंमत किती आहे? y/3 आणि हा 2 जसाच्या. आणि याच्यामध्ये आपल्याला त्याच्या समोरील सम म्हणते, मोठीच्या समोरील सम. समोरील काय म्हणते? सम. तर काय काढला असता समोरील सम? y+3 +2 +1 केला असता की नाही? तिच्या समोरील सम का राहिली असती? +1 म्हणजेच किती राहिली असती? अशीच राहिली असती. पण हे तर ॲज्युम केल्यावाल्या संख्या होत्या. त्यानं आपल्याला सांगितलं का ह्याच आहेत म्हणून? तर मग इथं काय आलं असतं सांगा आता? 2 आणि 1. तर बघा y/3 प्लस आहे का उत्तरात? आहे का? समजलं का कसं सोडवायचा होता तर? की नाही समजला? चलो वाढेंगे समोर. मग तिसरा दिसला बेटा? काय म्हणते? 5 क्रमागत समसंख्यांची बेरीज. 5 क्रमागत समसंख्या म्हणलं ना. आता काय म्हणलं? तर बघा मधातलीला काय पकडलो? तर हिच्या समोरची x+2 राहिली असते. सपोज हे 12, तर तिच्या समोरची 14 राहिली असती. 2 जास्त तर केलं ना, 2 जास्त. तिच्या समोरची किती राहिली असती? तिच्या समोरची समसंख्या x+4. 4 नाही फक्त x+, आणि याच्या मागची समसंख्या हे सपोज 12 आहे, तर हे 2 कमी राहिली असती म्हणजे 10. आणि हे हिच्या पहिल्याची 4 कमी राहिली असती. बघा ना, सपोज हिला 12 पकडलो तर हे झाली असती 10, तर हे झाली असती. हा बरं 4 कमी आहे की नाही? आहे की नाही? तर अशा ॲज्युम करायच्या. का बरं असं करायचं म्हटलं मी? कारण यांची जेव्हा ॲडिशन करतो आपण तर हे -4 + 4 खतम. -2 + 2 ॲडिंगच्या वेळेस. म्हणून अशा प्रकारे घ्यायच्या. शाळेत तुम्हाला सांगितलं असतं कदाचित की पहिली x, तर दुसरी x+2, तिसरी x+4, चौथी x+6, पाचवी x+, या प्रकारे सांगितलं असता. मग यांची अजून बेरीज करा. 8 आणि 6 14 आणि 4 18 आणि 2 20 आणि 1 फलाना ढेमकाना खायले. समजलं का? अरे कळलं का काय म्हटलं तर? हां. तर हे 5 क्रमागत संख्या घेतला आपण. यांची बेरीज किती आहे म्हणते? तर मी यांच्या मधामध्ये कायच्या सिम्बॉल लिहितो? बेरजेच्या. आणि डायरेक्ट यांची बेरीज किती करून घेतो? 6 से. जमलं? अरे जमलं? आता काय होईल बघा, जेव्हा मी ॲडिशन करीन तर हा प्लस मायनस प्लस -2 + 2 खतम. x+x+x+x+x किती x? 5x = 660. तर x ची व्हॅल्यू 5 1 किती राहिले? 1 वर 6 16 झाले. तर 5 त्रिक राहिले किती? आणि 5 दुने म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? भेटली x ची व्हॅल्यू?
अरे एक्सची व्हॅल्यू भेटली की नाही भेटली? आता काय काढा म्हणते, तर त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती? लहान कोणती राहिली असती? लहान कोणती राहिली असती? बरोबर. तर काढायची व्हॅल्यू 132 - 4 म्हणजेच 100. बरोबर. हे x म्हणजे हे वाली हो ना. आणि मोठी कोणती राहिली असती? x प्लस म्हणजेच 132 + 4 किती? यांची काय काढायची आहे? 8 आणि 6 आजच्याला 1 3 3 6 नाही. हा काय झाला असता आपला? समजलं का कसं काढलं तर? की नाही समजला? आहे बघा. चला नेक्स्ट. चौथा काय म्हणते? चौथा बघा. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही? 32 व 24, 25 व 32, 15 व 22, 18 व 35. ठीक आहे. ह्याच्या 4 जोड्या आहेत. आता सहमूळ म्हणजे काय सांगितलं मी ना? म्हणजे कोणत्याही एका टेबलमध्ये नाही आल्या पाहिजेत पहिली गोष्ट, किंवा त्यांच्या फॅक्टर सारखा नाही पाहिजे. बरोबर. एकही संख्या एकही फॅक्टर त्यांच्यासारखा नाही पाहिजे. फॅक्टर सारखा म्हणजे काय? ते एका संख्येच्या फाड्यात नाही आल्या पाहिजे. तर मग वरून कोणती संख्या अशी दिसत आहे जे कोणत्या तरी एका संख्येच्या फाड्यात येऊ शकते? 32 आणि 24. कोणाच्या फाड्यात येते बेटा? 4च्या येतात, 8च्या येतात. अरे येतात. हे काय त्यांचे कॉमन फॅक्टर आहेत. कॉमन. आणि म्हणूनच ही सहमूळ संख्यांची जोडी आहे का? तर आपल्याला तेच विचारलं आहे. पुढीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही? मग हे बघा, 5च्याच पाड्यात 25 येतात. 32 तर अलगच राहिले. कधी 5च्या पाड्यात 32 येतील का? मग हे सगळे अलगच आहेत. हो की नाही? मग 5वा, पी एक समसंख्या आहे म्हणते त्या पुढील. तर पी हे आपल्याला दिलेली आहे. अरे दिलेली संख्या आहे. आणि कशी आहे? आणि हिच्या सामोरील आपल्याला कोणती विचारलेली आहे? 39वी सम. 39वी. तर काय आला असता? तर पी प्लस सम आहे आणि समच विचारलेली आहे. तर 39च्या डबल. 40च्या डबल 80. तर 2 न कमी करा. 78. तर हे राहिली असते आपली आन्सर. पहा बरं आहे का? अरे आहे. देन सहावा बघा. 2 मूळ संख्यांच्या दरम्यान किती झाला रे? हां, 2 मूळ संख्यांच्या दरम्यान कितीचा फरक असतो? किमान. किमान हा शब्द आलेला आहे इथं बघा. किमान दिसत आहे का? किमान. विमान नव्हे, किमान. तर किमान किती? किमान म्हणजे काय? कमीत कमी. किमान म्हणजे काय? तर कमीत कमी कितीचा फरक राहू शकते? तर 2 बघा, जशी आपल्याजवळ हे वाले 2 मूळ संख्या आहेत त्याच्यात किमान फरक, कमीत कमी फरक कितीचा आहे? त्याच्यानंतरची बघ किती आहे? अरे आहे. मग इथं पण. मग त्याच्यानंतरची कितीची आहे? म्हणजे किमान फरक पाहिजे तर किती आला असता? किमान फरक.
कमीत कमी 1चा फरक राहू. 7वा 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती? तर 3 अंकी संख्या चालू कुठून होते बेटा? 100 पासून चालू होते. हे लहानात लहान आहे. लहानात लहान आणि संयुक्त बी आहे. अरे संयुक्त बी आहे पण काय आहे? आपल्याला सम पाहिजे का? हे समसंख्या आहे. शून्य लागलाय ना मागे, तर सम पाहिजे का आपल्याला? काय पाहिजे? तर मग तिच्या समोरची कोणती येऊ शकते? समवाली पाहिजे का विषम पाहिजे? तर मग चेक करा. 102 सॉरी 101 102 100 आता सांगा 101ला कोण भाग जाते का? नाही. मग 102 तर चालच नाही, सम आहे. 103 कोणाच्या पाड्यात येतात? संयुक्त पाहिजे ना बाबा. हे मूळ आहे. अरे मूळ आहे. सम आहे, नाही चालं. सम आहे, नाही चालं. विषम आहे संयुक्त बी. मग जमली का पुढी? मग आहे का ऑप्शनमध्ये? समजलं? आपल्याला संयुक्त बी पाहिजे होती आणि कशी पाहिजे होती? विषम. म्हणजे 2 भाग नाही गेल्या पाहिजे तिला. बाकी दुसऱ्या कोणत्याही संख्येने जाईल तर. अरे कळलं का? हां. मग 8वा 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी है ना. तर 5 क्रमवार समसंख्या कोणत्या घेतून आपण पटकन सम म्हटलं नाही तर 2चा फरक राहील. बरोबर. आणि यांची काय केलं असतं आपण? बेरीज. आणि सरासरी म्हणजे काय होते? तर त्यांची सगळ्यांची बेरीज करून भागीला किती संख्या होत्या? 5. भागीला किती संख्या होत्या? आणि किती मांडायच्या आहे समोर? सरासरी किती दिलेली आहे? जमलं? हां. आता बेरीज करतो वरत. कटला 5 अपॉन इज इक्वल टू XX. तर x इज इक्वल टू म्हणजे मधातली संख्या किती झाली? मधातली संख्या 12 झाली. हां. मग आपल्याला काय कळलं? तर सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या. तर लहान सम कोणती असती आणि मोठी सम कोणती राहिली असती? हे 5 संख्या घेतला होता आपण, तर लहान कोणती राहते याच्यापैकी? हे लहान राहिली असती. तर काढतो 12 - 4. अरे बरोबर. हां. आणि मोठी कोणती राहिली असती? मधातली 12 आली आपली. तिकडची लहान, तिकडची. हां. मग तर किती पट दिसून राहिली? सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठ्या समसंख्येच्या किती पट आहे? दुप्पट दिसून राहिली की नाही दिसून राहिली? नाही का? थांबा. सर्वात लहान समसंख्या थांबा रे, चुकला. हा असं करायचं नाही. मांडणी बरोबर करा. काय म्हणते? सर्वात लहान समसंख्या. बरोबर. तर लहान ही मोठीच्या किती पट आहे? बरोबर. तर लहान कोण आहे? 8. मोठी कोण आहे? इंटू आणि हा येईल खाली. 8 1 8 2 किती पट आहे?
क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू किती आली? अर्धा, म्हणजेच काव्य हा निमपट. आणि असा केला असता डायरेक्ट दुप्पट, तर बघा दुप्पट बी होता ऑप्शनमध्ये पहिलाच मारल्या असता धडकन बिलकुल बरोबर. आणि काय झाला असता आपला? चुकला असता. आणि चुकला असता की नाही चुकला असता? किती मिनटं झाले पाय बरं? 50 झाले. 9वा, 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज. तर 3 क्रमवार समसंख्या विषम संख्या, तर x प्लस 2 x मायनस बरोबर यांची बेरीज, यांची किती आहे म्हणते? तर हा घडला, हा घडला, अबे हा घडला बरोबर. तर 3x इज इक्वल टू 153, तर x इज इक्वल टू 153/3. 3 3 5 आणि 3 x इज इक्वल टू 50. मधली संख्या कोणती? तर मधली संख्या कोणती भेटली? मधातली. हां, मग काय म्हणते मग पहा बरं. सांगा बरं. सर्वात लहान दोन अंकी, 2 अंकी संयुक्त, 2 अंकी आणि विषम बी पाहिजे म्हणते. बापा रे बापा. सांगा कोणती आहे? 2 अंकी संख्या चालू कुठून होते? 10 पासून चालू होते. तर त्याच्यामधली मला संयुक्त पाहिजे आणि विषम बी पाहिजे. 15. कोणती येईल? 11 तर येऊ नाही सक. विषम आहे, मूळ आहे, 12 सम आहे ना. तर कोणती आली असती? आणि काय म्हणते? सर्वात मोठी सममूळ संख्या. बघा, सर्वात लहान म्हणो का सर्वात मोठी म्हणो? सर्वात लहान म्हणो, सर्वात मोठी म्हणलं ना. हां, सर्वात मोठी कोण आहे? कोण सांगल? सर्वात मोठी सममूळ कोणती असेल? हां, 2. सर्वात मोठी सममूळ कोण? सममूळ एकमेव संख्या आहे. मोठी बी तेच आहे, लहान बी. बाकी सगळ्या मूळ संख्या कशा आहेत? विषम. तर यांचा गुणाकार म्हणते. तर 15 गुणिले 2 पहा बरं आला की नाही? अरे आला. तर एक्झरसाइज 3 तुम्ही नाही सोडवू शका का बे? हां, का मलाच सांगावं लागल? सांगू मग मीच. हां, 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कितीने निशेष भाग जातो? समोरचा पाठ बनवा लागल. बंद कर मग.